नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सोलर प्रकल्पांमधील 700 कोटींची गुंतवणूक धोक्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने 1 जुलै 2025 पासून सोलर प्रकल्पांच्या ग्रीड बँकिंग नियमात पूर्वलक्षी प्रभावाने बदल केल्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 30 बड्या उद्योजकांनी सौर ऊर्जा प्रकल्पात केलेली सुमारे 700 कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. विद्युत नियामक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्योजकांनी नवी दिल्ली येथील विद्युत अपीलेट न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. MERCच्या जुन्या नियमानुसार या उद्योजकांनी 150 मेगावॅट अधिक क्षमतेचे प्रकल्प उभारले होते. मात्र नव्या निर्णयानुसार 1 जुलै 2025 पासून ग्रीड ड्रीलवरील बँकिंग अतिरिक्त वीज साठवून नंतर वापरण्याची सोय बंद करण्यात आली आहे. आयोगाने अतिरिक्त विजेसाठी स्वतःची बॅटरी स्टोरेजची व्यवस्था उभारण्यास सांगितलं आहे. मात्र त्याचा अवाढव्य खर्च प्रकल्पाची व्यवहार्यता संपवणार आहे. उद्योजकांनी सोलर बचतीच्या भरवशावर बँकेकडून कोट्यावधीची कर्जे घेतली आहेत. दरमहा 50 लाखांपर्यंत होणारी बचत आता शून्यावर आली आहे. सकाळी 9 ते 5 या सोलर अवर्समध्ये निर्माण होणारी वीज त्याचवेळी वापरणे तांत्रिकदृष्ट्या अनेक उद्योजकांना शक्य नाही. यामुळे कर्जाच्या हप्ते आणि व्याजाचा बोजा उद्योजकांना आर्थिक संकटात ढकलत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने नियमात बदल केले आहेत. त्यानंतर उद्योजकांना पूर्वलक्षी प्रभावाने कोट्यावधीच्या वसुली नोटिसा बजावल्या आहेत. ज्या सवलतींच्या आधारावर गुंतवणूक केली त्याच रकमेची आता थकीत म्हणून मागणी होत आहे. कर्जाचे हप्ते भरायची की अनपेक्षित वसुली अशा दुहेरी पेचात उद्योजक अडकले असून उद्योजकांचे खेळते भांडवल धोक्यात आलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.